शेतकऱ्याचा खरा साथीदार कोण? न थकता न तक्रार करता वर्षभर शेतात राबणारा त्याचा लाडका मित्र म्हणजे बैल. आणि याच प्रेमाची सुंदर आठवण म्हणजे बेंदूर सण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे आपल्या चिनू चॅम्पियन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक मराठी आणि सुंदर असा निबंध पाहणार आहोत, बेंदूर. चला तर मग निबंधाला सुरुवात करूया. बेंदूर. बेंदूर हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक सण आहे. या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावून त्यांना सुंदर सजवतात. बैलांच्या गळ्यात फुलांच्या माळा आणि घंटा बांधतात. या दिवशी दिवसभर बैलांना विश्रांती देतात. बेंदूरच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते. बेंदूरच्या दिवशी बैलांची पूजा करून बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. शेतकरी हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, कारण बैल हा शेतकऱ्याला वर्षभर शेतीच्या कामात मदत करतो.
बेंदूर हा सण आपल्याला प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतो. या दिवशी काही ठिकाणी बैलांची मिरवणूक काढली जाते. बेंदूर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा सुंदर सण आहे. बैल हा फक्त शेतकऱ्याचा साथीदार नाही, तर त्याच्या कष्टाचा आणि सुखदुःखाचा खरा सोबती आहे. म्हणूनच बेंदूर सणाच्या दिवशी या मुक्या जीवाला प्रेमाने जपण्याचा आणि त्याचे आभार मानण्याचा दिवस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला? निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा शैक्षणिक अभ्यासासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अशा सुंदर निबंधामध्ये. धन्यवाद.